झेप्टो कंपनीवर मनसेची धडक। झेप्टोच्या दहिसरमधील गोदामात उंदीर सापडल्याचा आरोप मनसेने केलाय। झेप्टो गोडाऊनची वाईट अवस्था पाहून मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले। मनसे कार्यकर्त्यांनी झेप्टोच्या गोदामालाच कुलूप लावलंय। तर झेप्टोच्या गोदामातली अवस्था आपण पाहतोय। मनसैनिकांनी इथे धडक दिली आणि इथल्या अस्वच्छतेवरून मनसैनिक आक्रमक झालेले होते। दहिसरच्या झेप्टो कंपनीमध्ये सध्या मनसेनी धडक दिली आहे। आमच्यासोबत मनसेचे पदाधिकारी आहे। सर, काय सांगेल तुम्ही, आज इथे धडक दिली आहे, काय सापडलेत तिथे? मुळामध्ये असं आहे ना की इथले कामगार कर्मचारी आमचे सभासद झाले होते आणि त्यांच्या समस्यांसाठी आम्ही इथे आलो होतो। आल्याच्या नंतर आम्हाला जी परिस्थिती इथे दिसते आहे ती अतिशय घाणेरडी परिस्थिती आहे। म्हणजे हे सगळं सडलेलं अन्न, हे पेरिशेबल फूड सगळं आपण ज्याला म्हणतो, हे इतके दिवसाचं घाण पडलंय, उंदीर झुरळ सगळी घाण आहे इथे। आणि ही घाणीतलं सगळं सामान हे लोक आम्हाला डिलिव्हरी करतायत 10 मिनिटात। स्वतःची पाठ तोपटतायत की आम्ही 10 मिनिटात डिलिव्हरी करतो। 10 मिनिटात काय घ्यायचं आम्ही? हे उंदराच्या लेंडक्या, हे मोकळे असे उघडे पडलेले बटर, हे घ्यायचं आम्ही। म्हणजे ह्या लोकांनी मोठा गाजावाजा केला की आम्ही 5 मिनिटात आणि 10 मिनिटात तुम्हाला सामान देतो। अहो पण सडलेलं सामान आहे, म्हणजे कामगाराला त्याचे हक्क मिळतच नाहीयेत आणि सगळं घाणेरडं सामान आपण लोकांना देतो। तुम्ही पाहिलं आता नॉनव्हेज व्हेज एकत्र एका फ्रीज मध्ये ठेवलेलं आहे, पाकिटं उघडी आहेत, हे एक्सपायर झालेल्या गोष्टी विकतायत, स्टिकर लावून विकतात। हा प्रकार सर्वत्र चालू आहे। झेप्टोचे जितके मुंबईमध्ये हे याला डार्क स्टोर काहीतरी म्हणतात, ते या डार्क स्टोरची ही परिस्थिती आहे। कॅमेरामॅन आदिल सह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।